तुम्ही जर एखाद्या ठिकाणी बसलाय आणि तुम्ही तुमच्या मूडमध्ये काहीतरी काम करताय एका ठिकाणी बसून आणि तिथं एक नदी आणि अचानकच तुमचे दोन्ही पाय हवेत उचलले गेलेत आणि तुम्हाला ओढत ओढत नदी पात्रापर्यंत नेत आलंय, तर तुम्ही काय करताल? मित्रांनो, अशीच एक घटना पुणे घोड नदी या ठिकाणी घडली होती. मित्रांनो, ही जी घटना घडली होती, ही घटना आजही तिथं खूप प्रसिद्ध आहे. भरपूर लोकांना ही घटना माहिती आहे आणि भरपूर लोक ही संध्याकाळच्या वेळी म्हणजे साधारण 5-6च्या पुढं त्या घोड नदीच्या नदी परिसरात जात नाही. मित्रांनो, ही घटना जी घडली होती ती एका शहरात राहणाऱ्या मुलाबरोबर घडली होती आणि त्या मुलाचं नाव पंकज होतं आणि त्याचे जे नातेवाईक होते त्या घोड नदीच्या गावाचे इथं राहायचे. तर त्या गावचा उरूस होता आणि हा मुलगा उरसासाठी तिथं 4-5 दिवस गेला होता. पण हा जो पंकज होता ना, हा पूर्णपणे व्यसनी होता. तो दारू प्यायचा, गांजा वगैरे वाढायचा, तंबाखू खायचा, गुटखा खायचा, अशा टाईपचा हा मुलगा होता. आता हा पहिल्या दिवशी तिथं पोचला, पहिल्या दिवशी तिथं गेला तर गावामध्ये सगळी तयारी चालली होती आणि 2 दिवसांनी उरूस होता. तर ह्याला रोजची सवय होती की रोज रात्री नशा पाणी करणं, दिवसाही गांजा वगैरे पिणं. तर हा ज्या दिवशी पोचला होता त्या दिवशी त्यांनी दुपारचं जेवण वगैरे केलं. जे घोड नदी आहे त्या पात्रापाशी जाऊन बसला. अशीच काहीतरी 2-2:30ची वेळ होती. ह्याने जेवण केलं होतं, हा तिथं गेला, त्यांनी तो गांजा वगैरे काढला आणि गांजा त्यांनी काय ते साफ करतात तसं आणि त्या ह्याच्या भांड्यामध्ये भरला आणि हा गांजा ओढत तिथं बसला होता. पण त्या दिवशी ह्याला असं एवढं तिथं प्रसन्न वाटलं ना, की रिलॅक्स वाटलं, की त्याला असं जाणवत होतं की यार इथं बसायला मजा येते. आता हे काय जे आपण पुढचे 3-4 दिवस राहणार आहे, ह्या दिवसांमध्ये इथंच येऊन आपलं दुपारच्या पारी मस्तपैकी गांजा वगैरे ओढायचा, रात्री येऊन ड्रिंक वगैरे करायची, स्पॉट खूप भारी आहे. तर असं हे दुसऱ्या दिवशी ही झालं. तो दुपारी गेला, रात्री पण गेला तिथं त्यांनी दारू वगैरे पिली आणि घरी येऊन जेवला आणि झोपला. आता हा ज्यांच्याकडे गेलता तो त्याचा मामा होता. आता हा मामाचा जवळचा असल्या कारणामुळं मामा ह्याला काय बोलत नव्हता आणि काय बोलणार ना, 3-4 दिवसासाठी तर आलाय उरसासाठी, म्हणून त्याचा मामाही त्याला काय बोलत नव्हता. तर असा तिसऱ्या दिवशी ह्याने काय केलं की दुपारच्या वेळी त्याच्या मामाने मटणाचं वगैरे जेवण केलं होतं घरात. तर ह्याने मनात काय विचार केला की आपण घरात नको जेवायला, आपण डबा भरू आणि त्या नदी पात्रात जाऊ आणि तिथं मस्तपैकी सावली बघून तिथं आपण पहिलं नशा पाणी करू आणि मग जेवण करू. आता तो ज्या जागी बसला होता तिथून जवळजवळ 12-13 मीटरवर ती नदी स्टार्ट होती. तो समोरच एका झाडाखाली बसला होता. दुपारची वेळ होती, याने डबा वगैरे नेला आणि हा तिथं जाऊन बसला आणि ह्याने काय त्याचा तो गांजा वगैरे ते पिलं आणि थोडीफार दारू वगैरे पिला असेल आणि ह्याने जेवणाचा डबा काढला, जेवला. आता तिथं तो शांत बसला होता. तर अचानकच त्याला दुपारच्या वेळी त्याचे दोन्ही पाय हवेत असे उचललेले दिसले. तो घाबरला, त्याला कळलं नाही आणि त्याला ओढत ओढत ना नदी पात्रापर्यंत नेण्यात आलं. आता तो तिथं अंगाला असा अंग झटकू लागला, एकदम घाबरला होता. तो कसा बसा सुटला आणि त्याला हे कळलं नाही. त्याला वाटलं की आपण नशेच्या नादामध्ये असं काहीतरी केलं म्हणून तो पुन्हा येऊन त्याचा जो डबा होता तिथं येऊन बसला आणि तो विचारच करत होता. तर त्याला त्या नदीपात्रामधनं पाण्यामधनं एक हात वर आला आणि हात त्याला बोलवत होता त्या नदीपात्रामध्ये. तर ह्यानी ते बघितलं, ह्याला वाटलं की आपण दारूही पिलोय आणि गांजाही पिलोय, त्यामुळे ही आपल्याला काहीतरी भास होतोय. तो तिथनं उठला, तो घरी आला तरी पण त्याच्या डोक्यामध्ये ते चक्र चाललं होतं की असं कसं होईल. म्हणून त्यांनी काय केलं की तो बोलला की आता जाऊ दे, आपण थोडा वेळ इथंच पडू आणि संध्याकाळी जाऊ तिथं आणि बघूया काय होतं. आता हा व्यसनी मुलगा असल्या कारणामुळं थोडा धाडसी पण होता. तर ह्यानी काय केलं, मामाला बोललं की मामा मला थोडेफार एक पैसे पाहिजेले, देतोस का? तर त्याच्या मामाने आता लाडकाच होता, तर मामाने त्याला पैसे दिले. हा गावाच्या बाहेर गेला, थोडा वेळ पडला होता तो घरामध्ये, आराम केला, गावाच्या बाहेर गेला. तिथनं त्यांनी काही दारू वगैरे आणली आणि पुन्हा तो गावात आला. आणि आता रात्रीचे काहीतरी 8-8:30 वाजले होते. त्याचा मामा बोलला माझे मित्र येणार आहे
आज जेवण आहे तर तू जाऊन लवकर ये आणि त्यांच्याबरोबर जेवण करून घे. आता ह्याला हे डोक्यात होतं की बरोबर बोलतं ते आपले नाही का लवकरच जेवण करून घेऊ, म्हणून हा 8 वाजता त्या नदी पात्राच्या इथं गेला, पुन्हा तिथंच बसला आणि दारू पिली आणि हा पाण्यामध्ये बघत होता. आणि ते दुपारी जे घडलं होतं तेच विचार ह्याच्या डोक्यात चालला होता. तर ह्याला नशेच्या नादामध्ये ह्याला पुन्हा त्या नदीतनं 2 हात वर आले आणि ते हात लेडीजचे होते, ते वर आले आणि त्याला बोलवत होते. आता ह्याला काय वाटलं की आता तो जो चंद्राचा प्रकाश होता, चांदण्यांचा चंद्राचा, त्याच्यामध्ये ह्याला असं वाटलं की कोणतरी आपली मस्करी करतंय, गावातलंच कोणतरी. म्हणून ह्याने डेअरिंग, आता नशेमध्ये माणूस डेअरिंग करतो, डेअरिंग केली आणि तिथपर्यंत गेला पाण्याच्या कडेला आणि कोण आहे कोण आहे ओरडायला लागला. आता अचानकच आहे ना त्याला तिथं असं कोणतरी त्याच्या मागणं पळताना आवाज आला, म्हणून त्यांनी मागं वळून बघितलं. मागं वळून बघितलं तर कोणी नव्हतं. आता ह्याला तिथं रडण्याचा आवाज येऊ लागला. तर ह्याला आता गॅरंटी झाली की कोण ना कोणतरी माझी चेष्टा करतंय, कोणतरी माझी मस्करी करतंय. त्यामुळं त्यांनी तिथं शिव्या घातल्या की कोण आहे, काय आहे, कशाला मस्करी करता हे ते. तर तो ज्या तिथं थांबला होता तर त्याला मुली 2 अशा पाण्यातनं बाहेर आल्या आणि अचानक त्याचे दोन्ही पाय धरले आणि त्याला पाण्यामध्ये आतपर्यंत ओढत नेला. आता हा पाण्यामध्ये नाही का न जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याने जमिनीवर हात ठेवले होते आणि पाय खेचत होते त्याचे आणि तो ओरडाआरडा करत होता. इकडं ह्याचा मामा आणि त्याचे काही मित्र यांचं पण पिण्याचा प्रोग्राम होता, त्यामुळं हे एका ठिकाणी चालले होते बसायला. तर त्याच्यातल्या एका मित्रांनी पाहिलं की नदी पात्रामध्ये कोणतरी मुलगा आहे, तो त्याचे हात ओढतात आहे त्याला आणि तो ओरडतोय. म्हणून त्यांनी त्याच्या मामाला सांगितलं की अरे बघ ना तिथं समोर कोणतरी मुलगा आहे आणि त्याला ओढतात ते पाण्यामध्ये, तो असा का करतोय. आता ह्यांनी जेव्हा पाहिलं ते हे सगळे 7-8 जण पळत पळत त्या तिथं आले आणि त्याचा जो मामा होता तो बोलला अरे हा माझा भाचा आहे, म्हणून पळत पळत गेले आणि त्याला पाण्यात दोन्ही हात धरले आणि त्याला बाहेर खेचला बाहेर. तो खेचलाच जात नव्हता. हे 8च्या 8 जण त्याला ओढत होते पण ओढलाच जात नव्हता. आता अचानक ना एवढा मोठा झटका बसला त्याला, त्या मुलाला पायाला, की तो पाण्यामध्ये पूर्ण गेला, बुडला. म्हणजे तो बुडला. तर ह्या जे मामा आणि मामाचे मित्र होते त्यांनी पाण्यामध्ये उडी मारली आणि त्याला कसा बसा बाहेर काढला. बेशुद्ध अवस्थेत होता आणि त्याला घरापर्यंत आणला. घरी आणला तर त्याला थोड्या वेळाने असं पोट वगैरे दाबून पाणी काढलं त्याचं, त्याला थोडी शुद्ध आली. आता तो नॉर्मल झाला होता पण घाबरलेला होता. त्याला विचारलं काय झालं तर तो काय सांगण्याच्या अवस्थेत नव्हता आणि तो गप्पच होता आणि सगळ्यांकडे एकटकच बघायचा. त्या दिवशी रात्री असं झालं की जे जेवणाचा कार्यक्रम होता मामाने कसा तरी उरकला, त्याचे मित्र वगैरे गेले ना, हा जो होता ना हा आता लेडीज सारखा बोलायला चालू झाला होता, मुलींसारखा बोलत होता. हे बघून मामा पण परेशान, हा का असं झालं आहे. आणि आपण विचारतो तर हा सांगत नाही. त्या दिवशी रात्री तो जो पंकज होता त्याने अख्ख्या घरामध्ये त्या मामाच्या एवढे राडे घातले, एवढे भांडी बिंडी फोडली, भांडी फेकली, कपाट फोडलं, भरपूर काही मोठा कारभार करून ठेवला होता त्याने, म्हणजे भरपूर धिंगाणा केला. आता ह्या मामाला थोडंसं विचित्र वाटलं पण ती रात्र कशी तरी गेली. तर मामाला काही जणांनी सांगितलं त्या आसपासच्या की रात्रभर तुझ्या घरामध्ये आवाज येत होता, काय झालं तर विचारलं. म्हणजे त्या मामाला तो बोलला असा असा माझा भाचा करतोय राव, का शहरातनं आलाय. तर जे वयस्कर लोक होते त्यांनी ओळखलं की ह्याला काहीतरी बाहेरचा प्रकार झालाय, म्हणून त्याला त्याच गावात असलेल्या एका मांत्रिक वगैरे तांत्रिक असतात त्याच्याकडे नेलं. तर त्यांनी बघितलं सांगितलं की ह्याला झपाटलेलं आहे, कालच मेला असता पण ह्याचं नशीब चांगलं, हा वाचला. तर त्या जो माणूस होता तांत्रिक त्यांनी सांगितलं की नदीमध्ये 2 मुली बुडून मेलेल्या आहेत, त्यांच्या आत्म्याने ह्याला धरलं होतं. आता त्याचा मामा बोलला की आता आम्ही एवढ्या वर्ष राहतो इथं, आम्हाला तर कधी नाही असं झालं, मग हे कसं काय. बोललं नाही तुम्हाला नसेल माहीत, तुमच्या आईला वगैरे बाबांना विचारा. भरपूर वर्षापूर्वी इथं 2 मुली स्वाती प्रीती ह्या दोघी बहिणी तिथं धुणं धुवत होत्या आणि अचानकच त्या बुडून मेल्यात तिथं. त्यांचाच हा आत्मा आहे, त्यांनी ह्याला धरलेलं आहे. आता हे ऐकून जे त्या मामाबरोबर गेले होते ते पण शॉक, आणि काही जणांना वयस्कर माणसांना माहिती होतं, त्यांनी मामाला समजवलं की हे बरोबर आहे, खरं बोलतं ते. आता मामा बोलला महाराज ह्याच्यावर इलाज काय. तर त्या बाबांनी भरपूर काय मोठं उतारा वगैरे काय म्हणतात ते केलं आणि त्याच्या अंगातनं ते काढलं, तो झाला बरा. तो त्याच्यानंतर तो पंकज आजपर्यंत व्यसन करत नाही, ना दारू पित, ना गांजा पित, ना गुटखा खात. आणि तो त्याच्या मामाच्या गावाला आजवर, म्हणजे ह्या घटनेला आता
एक्झॅक्टली किती वर्ष झालेत हे माहीत नाही, पण आजवर गेला नाही तो. आज त्याचं वय जवळजवळ 40-41 आहे. त्या टायमिंगला तो 20-22 वर्षाचा होता. म्हणजे घटनेला ह्या 18-19 वर्ष झालेले आहेत. मित्रांनो, असं म्हणतात की त्या गावामध्ये, ते जे गाव आहे घोड नदी, त्या गावामध्ये हा किस्सा भरपूर प्रसिद्ध आहे की नदी पात्रात अशी काहीतरी भुताटकी आहे आणि हे 2 बहिणी तिथं मेलेल्या आहेत. मित्रांनो, अशाच मिस्टिरियस हॉन्टेड हिस्टॉरिकल घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हां, तुमच्याबरोबर, तुमच्या फॅमिलीबरोबर, तुमच्या मित्रांबरोबर अशा काही घटना घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर पाठवा, आम्ही नक्कीच पब्लिश करू. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही आम्हाला पाठवा, आम्ही नक्कीच पब्लिश करू. धन्यवाद.